महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या NI हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मासिक पाळी आरोग्याचे धडे, 95 मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप। उरण येथील NI हायस्कूलमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व आरोग्य स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण आणि श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच या विषयाशी संबंधित असलेले विविध गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी शाळेतील 95 विद्यार्थ्यांना कॉटनच्या सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका रायगड भूषण संगीता सचिन ढेरे, उपाध्यक्षा मीनाक्षी कोळी तसेच श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने या उपस्थित होत्या। त्यांच्यासोबतच हृदया भैरवी चौधरी सर, शाळेच्या माजी व ज्येष्ठ शिक्षिका कुमार मॅडम, मुख्याध्यापक LM भोये सर, पर्यवेक्षक भूषण झोपे सर आणि पर्यवेक्षिका जगताप मॅडम यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी या उपयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिक्षिका दीपाली पाटील यांनी केले, तर सहाय्यक शिक्षक खरमाटे SB सर आणि कवितके मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। आणि मी आता 16 इयर्सची आहे। तर मला जेव्हा फर्स्ट टाइम पिरियड्स आले तेव्हा आय थिंक माझी 6th लास्ट एक्झाम होती। आम्ही सगळे गावाला येतो, माझा लास्ट पेपर होता आणि मी घरी गेले तर बघितलं की मला ताप पडले। मला जर समजलं नाही काय, पण नंतर मी मम्मीशी बोलले, मम्मी बोलली की तुला पिरियड्स झाले। तर मम्मी मला पॅड देते तिला, मी गावाला वगैरे झालं। मागच्या दिवशी लगेच गावाला जाणार होतो, आमच्या गावाला आमचे कार्यक्रम वगैरे होते, तर गेलो आम्ही गावाला वगैरे। पण आमच्याकडे थोडंसं एकदम गावाचं दुकान आहे, त्याची मेडिकल काहीच नव्हते गावात। तर मी गेलो गावाला, तर मला जास्त थोडं 1 महिन्यावर पिरियड्स होते। आमचे गावात दुसरे कार्यक्रम होते, मला एकदम चिडचिड व्हायची, मला जायचं होतं पण नसं देवाचे कार्यक्रम होते। म्हणून बोलली की जाऊ नको, देवाचे कार्यक्रम आहेत वगैरे, देवाला हात नसतो लावायचा। म्हणून मी घरात बसते, शेवटचा महिनाभर कार्यक्रम झाले तरी मी घरामध्ये होते, एकदम कंटाळा। मग पिरियड्स गेलं तेव्हा असं वाटलं की का पिरियड्स येतात, पिरियड्स नको यायला। पण मला घरचं सांगितलंय की पिरियड्समध्ये देवाला हात नाही लावायचा, देवळात नाही जायचं। सो बेसिकली सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागचं। आधीच्या काळात म्हणजे खूप वर्ष आधी देऊळ लांब असायचं, डोंगरावरती असायचं, म्हणून बायकांना सांगायचे की देवळात जाऊ नका। बस तेव्हा पॅड्स वगैरे नव्हते, राईट? सो त्याला त्रास होणार, त्याला ब्लिडिंग होणार, म्हणून सांगायचे की देवळात जाऊ नका। असं काही नाही की बाई तुम्ही खराब भात देवाने दिलंय की नाही, देवाने बनवलंय तुम्हाला, पिरियड्स देवाने दिले, देर इज नथिंग रॉंग अबाउट इट। लाज वाटण्यासारखं, वाईट वाटण्यासारखं, घाण वाटण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये। प्रोसेस असते तर आपण